तुकोबा शब्दांना एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवताना असं म्हणतात की शब्द माझ्यासाठी काय आहेत, तर तुका म्हणे पहा शब्दची हा देव आणि शब्दची गौरवे पूजा करू. शब्दांना अगर ईश्वराचं स्थान दिल्यामुळं त्याच्याविषयी असणारी समर्पित भावना, त्याच्याविषयी असणारी भक्ती आणि त्याच्याविषयी असणारी एकनिष्ठता ही फार महत्त्वाची असते. कारण तुकोबा स्पष्ट म्हणतात की सत्य सांगा लोका कडू लागे, चाला मागे नाही आला कोण, किंवा सत्य असत्याशी मन केले बाही मानिले नाही बहुमता. आपली लेखणी समाजाला प्रभावित करण्यापेक्षा ज्यावेळेस समाजात परिवर्तन करण्यासाठी चालायला लागेल त्यावेळेस तिला वेगळी झालर चालवण्याची गरज नसते. तिच्यामध्ये सत्यता असली, तिच्यामध्ये अनुभव असला, कारण अनुभवा वाचून व्यर्थ बडबडते. तिच्यामध्ये अनुभव असला, सत्यता असली, ती तळमळ असली की आपले शब्द हे काळावरती टिकून राहतात. काळाच्या पटलावरती जर पाहिलं तर त्यांचं अस्तित्व चिरकाल टिकतं. म्हणून ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीला 700 वर्ष उलटून गेली, तुकोबांच्या गाथ्याला 350 वर्ष उलटून गेली, किंवा नाथांनी आदी करून संतांनी जे काही लिहिलं किंवा याही आधीच्या साहित्यकांनी जे काही लिहिलं ते काळाच्या ओघात टिकून का राहिलं? कारण ते लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर करा असा अजिबात नव्हता. ज्यांना कविता आवडतात, ज्यांना आपले लेख आवडतात, गझल आवडतात, ते रसिक लोक आपोआप ते शेअर करतात. ते सांगण्याची गरज कधी भासत नाही. एखाद्या वृक्षाला जर एखादं फळ पिकलं तर त्या पिकलेल्या फळाला खाण्यासाठी वृक्ष पाखरांना आमंत्रण देत नाही. ते परिपक्व झालं की पाखरं शोध घेत तिथपर्यंत येतच असतात. एखादं फूल त्याचं कळीचं रूपांतर फुलामध्ये झालं की ते रसग्रहण करण्यासाठी भ्रमर तिथपर्यंत येतच असतात. तसं आपण लेखक म्हणून, कवी म्हणून, गझलकार, नाटककार, साहित्यकार म्हणून आपण आपली प्रतिभा त्या उंचीला नेऊन ठेवली, आपण परिपक्व झालो की निश्चितच आपला रसिक वर्ग आपल्यापर्यंत येतो, आपला वाचक वर्ग आपल्यापर्यंत येतो. ही फार व्यापकता आहे. खरं तर सरांच्या नंतर आता मी काहीतरी वेगळं सांगण्यासारखं अजिबात उरलं नाही. जर मी अगदी निश्चित सांगू तर डोळे लावून जर त्यांचं बोलणं ऐकत असू तर मला आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आज आठवण झाली. कारण तितकी प्रभावी वाणी प्राप्त होणं, तितकी ओघवती वाणी प्राप्त होणं, त्यासाठी विलक्षण अभ्यास लागतो, साधना लागते. आम्ही वक्तृत्व क्षेत्रामध्ये वावरतो म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ज्ञात आहेत. खरं तिथं अधिक बोलण्यासारखं आता काही नाही, आपण सगळे ज्ञात आहोत. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणारे दादासुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या कवितावरती आमच्या कीर्तनकारांनी फार मानधनं कमवली. कीर्तनामध्ये बाकी काही सांगता नाही आलं तर मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सांगून त्यांनी बऱ्यापैकी आपलं पाकिट गरम केलेलं आहे. तेही या ठिकाणी आहेत. चे मित्र गजाननराव असतील, महेश असतील, मनोज असतील, आदी करून ही सगळी मंडळी फार प्रयत्नाने करतायत. तुम्ही त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद देताय. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढची समाजाची जबाबदारी कोणाची असेल तर ती कवी, लेखक लोकांचीच आहे. आपल्या भूमिका आपल्याला कळाल्या की समाजामध्ये वेगळं परिवर्तन करण्याची गरज नाही. मी नेहमी म्हणतो 100 व्यक्ती जर व्यसनी असतील तर व्यसन वाढलं असं म्हणण्यापेक्षा आपण जरी निर्व्यसनी राहिलो तर त्या 100मधला एक व्यक्ती कमी होतो, केवळ 99 उरतात. आपली भूमिका आपल्याला स्पष्टपणे पार पाडता आली, आपलं लिखाण प्रामाणिक असलं की ए हृदयीचे ते हृदयी घातले. शब्दांविषयी बोलताना ज्ञानोबा फार सुंदर म्हणतात की एक एक शब्द कसा असावा तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एक एक शब्द म्हणजे अमृताचा कल्लोळ असतो. आपल्या जीवनामध्ये अगदी तुकोबांचा इतका शब्द जरी लक्षात ठेवला की पाणी वाणी नानी नासू नये. तुकोबारा म्हणतात आपली वाणी नासू नये, आपल्या वाणीला कोणत्या पक्षाने विकत घेऊ नये, आपल्या शब्द कोणत्या संघटनेच्या खाली वावरू नयेत. आपल्या शब्दांना पक्षाची मर्यादा असू नये, जातीची, पंथाची, धर्माची कोणती मर्यादा असू नये. तिच्यामागे केवळ एकच उद्देश असावा, तो म्हणजे रसिकांच्या हृदयामध्ये आपल्याला पोहोचायचे आणि कर्तव्य म्हणून आपल्याला काहीतरी परिवर्तन आणून घडायचे. एवढी गोष्ट ध्यानात ठेवली तरी आपलं लेखन चिरकाळ टिकतं. तुम्हा सगळ्या लेखकांना, माझ्यापेक्षा ज्येष्ठ ज्ञानी अनुभवी आहेत, त्या सर्वांना सुद्धा या लिखाणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, ही थोडीशी संधी दिली, त्याहीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो.